महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हृदयम हॉस्पिटल रेल्वे लाईन सोलापूर या ठिकाणी होत असलेल्या अनागोंदी कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहरच्या वतीने एक दिवसीय निषेध धरणे आंदोलन हे बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत पूनम गेट जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे करण्यात आले आहे। यावेळी गरज व आवश्यकता नसतानाही रुग्णास आयसीयू मध्ये अधिक रकमेच्या लालसेपोटी कमाईपोटी भरती करण्यास भाग पाडले जातं। अधिक रकमेच्या लालसेपोटी व कमाईपोटी गरज नसतानाही अवांछित शस्त्रक्रिया करून रुग्णास आयुष्याचे अधू केले जाते। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार व औषधे तपासण्या या संपूर्ण मोफत असतानाही रुग्ण व नातेवाईकांकडून आर्थिक रक्कम भरण्यास भाग पाडले जातं। तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची चुकीची अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती रुग्ण व नातेवाईकांना देऊन शासन योजनेच्या मुख्य उद्दिष्टास खीळ बसविली जाते। रुग्ण व नातेवाईक यांच्याकडून ही आर्थिक रक्कम जबरदस्ती भरण्यास भाग पाडून दुसरीकडे त्याच रुग्णांच्या नावे योजनेअंतर्गत बोगस अति रक्कम फुगविलेली बिले काढून शासन प्रशासन यांची दिशाभूल तर दुसरीकडे रुग्ण व नातेवाईक यांची फसवणूक आणि आर्थिक मानसिक व शारीरिक पिळवणूक केली जाते। तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या हजारो लाखो कोटी रुपयांची लक्षणीय लयलूट भ्रष्टाचार व फसवणूक अगदी शांत डोक्याने साखळी पद्धतीने करण्यासंबंधित आरोग्य मित्र वरिष्ठ अधिकारी रुग्णालय प्रशासन इत्यादी संबंधितांविरोधात खातेनिहाय मुद्देनिहाय चौकशी करीत चौकशीअंती दोषींविरोधात प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहर उपाध्यक्ष रोहित लालसरे यांनी यावेळी केली। नाव सांगा। मी वंचित बहुजन आघाडीचा शहर उपाध्यक्ष रोहित लालसरे। सदर हॉस्पिटल जे हृदयम हॉस्पिटल रेल्वे लाईन इथे आहे इथला आपल्याला काय अनुभव आहे? मला फार आणि भयानक अनुभव आलेला आहे तिथे। कारण माझ्या आजीला मी तिथे ॲडमिट केलं होतं 17 जुलैला। तर तिथं ॲडमिट करत असताना मला भीती ती दाखवून तुमच्या आजीला ब्लॉकेज मिळू शकतात, हे करू शकतात आणि त्यांना जीवाशी धोका आहे जीवाला अशी भीती दाखवून त्यांनी मला ॲडमिट करण्यास भाग पाडले। मी घाबरून जाऊन ॲडमिट केलो। त्यानंतर अवांछित खर्च या आला मला आणि त्यांनी डिपॉझिट भरा, त्या गोळ्या औषधाला इतके पैसे भरा, ते ट्रीटमेंट करण्यासाठी इतके पैसे लागतात, आयसीयूमध्ये भरती करावं लागेल, असं करण्यात मला कमीत कमी 60,000 रुपयाचा खर्च आला। त्यानंतर त्यांनी ऑपरेशन करण्यासाठी मला विचारणा केली, ऑपरेशन करावं लागेल, एन्जिओग्राफी केले, एन्जिओग्राफीचे पैसे भरावे लागले मला। महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एन्जिओग्राफी फ्री असते तरी देखील त्यांनी मला 9,000 रुपये भरण्यास भाग पडले। मग मी 9,000 भरून मी सगळे गोळ्या औषधं ती जे किट लागणार आहे ती सगळी उपलब्ध करून दिलो। मग एक ब्लॉकेज निघालं आजीला, मग मला दाखवले, त्यांनी भीती गाठली, जर ही काढी ना तर जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, आजी कधी पण काय होऊ शकते म्हणून मला म्हणल्यावर मी घाबरून जाऊन मला काय म्हणलो ऑपरेशन करावं लागेल। तर मी डॉक्टर साहेब करा म्हणलो। तर डॉक्टर साहेब मला बाहेर पाठवले, अब्दुल्ला सराकडे जरा भेट जाऊन म्हणले। तर मी अब्दुल्ला सराकडे गेलो। त्या अब्दुल्ला सर काय म्हणले, जोपर्यंत तुम्ही ते बिल भरलेलं आम्ही नाही तोपर्यंत आम्ही तुमचं ऑपरेशन करू शकत नाही म्हणून। मग मी घाबरलेला असल्यामुळे माझ्या आजीवर जीव आतोनात प्रयत्न माझे जीव असल्यामुळे मी तिला ते सगळं बिल आणून त्याच्यापाशी पोच केलो। त्यानंतर ऑपरेशन करण्यास सुरुवात केली त्यांनी। मग ऑपरेशन केल्याला दाखवले मला, असं एवढं झालं, हे स्टेन बसवले। मग ते काय म्हणलो मी, मग आता 24 तासाची मुदत देतो, काय सांगता येत नाही असं म्हणून मला हे केले। मग मी घाबरून गेलो तो पार। मग घाबरून गेल्यावर मग मी नंतर मला ऑपरेशन झालं, आयसीयूमध्ये ठेवले, नंतर मला पैसे भरण्यास भाग पाडले। मग मला माहीत असताना देखील मी त्यांनी जसं करतात तसं वागून करून घेतलो, कारण माझी आजी तिथं ॲडमिट असल्यामुळे मला काय करता आलं नाही। खरं मी एक मात्र केलो, मी पूर्ण पैसे 1 रुपये रोखीने भरले नसल्यामुळे माझ्याकडे पूर्ण डिटेल्स हे ऑनलाईन पद्धतीनं केल्यामुळे ही माझ्याकडची प्रूफ असल्यामुळे मी आता जी लढाई लढत आहे आणि ती लढाई मी जिंकणारच आहे। उपचार दरम्यान एकूण किती रुपये भरलेत तुम्ही हॉस्पिटलला? मी 60,000 रुपये भरलेला आहे एकूण। अंदाजे 60,000 रुपये आहे। मग ते हिशोब करून मग 60,000च्या आसपास आहे माझे। दाखल करताना तुम्ही योजनेत दाखल केलं, ऍडमिट केलं होतं का प्रायव्हेट दाखल केलं होतं आजीला?
मी त्यांना वारंवार म्हणत होतो की मला महात्मा फुले जनआरोग्याच्या इथं योजना आहे ना, त्या योजनेत बसूनच हे करा. तर त्यांनी काय म्हणत होते, तुमची BP जास्त आहे, आजीची जास्त आहे, तोपर्यंत तुम्हाला योजनेत बसवता येणार नाही असं म्हणून त्यांनी वारंवार टाळाटाळ केले. मग ऑपरेशनच्या दिवशी आहे ना, त्यांनी त्या योजनेत इमर्जन्सी आहे म्हणून त्यांनी ते आत्ता न्यू ॲडमिशन दाखवून असं करायचा प्रयत्न केला. खरं ते सक्सेस झालं नाही, कारण माझ्याकडे सगळे प्रूफ होते. डॉक्टरांना संपर्क केला असता त्यांनी किती रुपये तुम्हाला परत दिलेत? मला त्यांनी मी विचारणा केल्यावर त्यांनी तेवढे देता येत नाही, तुमचे 5-6 हजार रुपये काय असेल ती देतो आणि तेवढं हे करा, आमच्याकडनं काय झालं तर तेवढं खर्च येतच असतं आहे, मग आम्ही का असंच करत बसावं का, फक्त योजनेचेच पैसे भेटावं का, योजनेचे पैसे यायला कमीत कमी 5-6 महिने लागते, तर मग मी तुमचे यशवर पैसे वाटच बघायचं का, म्हणून आम्ही ते पैसे घेत असतो आणि आम्ही तुम्हाला 5-6 हजार रुपये परत करू शकतो, इतकंच करू शकतो म्हणून मला म्हणले. नंतरनं मी 17 जानेवारीला मी महात्मा फुले जनआरोग्य अधिकाऱ्याकडे आणि मुख्यमंत्र्याकडे ईमेलद्वारे पत्राद्वारे लिखित तक्रार केली असता त्यांनी त्याची दखल घेत म्हणजे त्यांनी फिरून आता माझ्या डॉक्टरकीवर आणि हॉस्पिटलवर काय तर कारवाई होण्याच्या या भीतीपोटी त्यांनी मला घरी 29,000 रुपयाचा चेक पाठवलेला आहे. मग 29,000चा चेक पाठवला असताना माझं एक असं म्हणणं आहे की माझ्या घरी तुम्ही चेक का पाठवला आहे, माझ्या समोर बसून तुम्ही क्लिअर करायला पाहिजे की इतके पैसे झाले, तुमचा उदक खर्च झाले आणि तुम्ही माझे इतके दिवस पैसे वापरून आणि अनेक जगाचे पैसे वापरलात तुम्ही, अनेक जगाची आताही फसवणूक करतात, मग त्याला आळा कधी घालणार, यासाठी आम्ही हे आंदोलन घेत आहोत. किती दिवसापासून तुमचा लढा चालू आहे? आता कमीत कमी माझं लढा तर आतून चालूच होता, ऑपरेशन झाल्यापासून ते आत्ता काय, परंतु 2 महिन्यापासून माझी लढाई चालू आहे. आजपर्यंत तुम्हाला उत्तर कोणी दिला? आजपर्यंत जोशी, डॉक्टर महादेव जोशी जे महात्मा ज्योतिबा जनआरोग्य अधिकारी समन्वयक आहे, जिल्हा समन्वयक, ते वारंवार त्यांना मी कॉन्टॅक्ट करत असताना त्यांनी काय म्हणतात की मला वेळ नाही, सरांना वेळ नाही, पाटील सरांना, आणि पाटील सर मला भेटत नाहीत. मग याचा अर्थ काय समजायचं, कारण याचा अर्थ असंच आहे की यांचं दोघांचं साठवलोट आहे, यांच्यात आर्थिक व्यवहार असल्यामुळे हे एकमेकाच्या विरोधात न जाता तर ते गपचूप कोंबडे म्हणून ते गप असतात आणि त्यांचं ते दररोजचं फसवाफसवीचं काम रेग्युलरपणे चालू असतं. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे, सदर अधिकाऱ्यापासून हॉस्पिटलवर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे? फिक्स, आणि तेच जबाबदार आहेत. डॉक्टर महादेव जोशी हे एकमेव व्यक्ती आहे ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. महात्मा जनआरोग्य योजनेअंतर्गत आम्हाला त्यांच्याकडून मदत होईल. खरं सगळ्यात आता आपली गुंतवणूक करा ओपन प्लॉट मध्ये, तेही बिनधास्त. सोलापूर हैदराबाद रोडवरील RSB बिल्डर अँड डेव्हलपर्स यांच्या राज सिटी नगर मध्ये. भविष्यातील चेन्नई सुरत रिंग रोड पासून जवळच हैदराबाद नॅशनल हायवे लगत नियोजित बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अगदी हक्कीच्या अंतरावर असलेले एकमेव ओपन प्लॉटचे प्रकल्प राज सिटी. 100 रुपयांपासून ते 150 रुपये प्रति स्क्वेअर फूट दराचे ओपन प्लॉट उपलब्ध. RSB बिल्डर अँड डेव्हलपर्स यांचे राज सिटी, शिवाजीनगर, खडके, अपोजिट दावल मलिक बाबा दर्गा, बोरामणी, सोलापूर. संपर्क 9850011122.